आणि बघा काय होतंय, म्हणून म्हटलं सावकाश तुम्ही बॉल कलेक्ट केला असतं तरी चाललं असतं. आणि इतर जे खेळाडू आहेत त्यांना पण कळलं पाहिजे श्रीकांतची तब्येत पायावरती कंट्रोल नाही त्यांना करता येत. आपण सावकाश बॉल तिथे डेड केला तरी चालला असता. ते थ्रो करायला गेले आणि 2 धावा. स्पार्टन्स विन. सुशील कुट्टी मॅन ऑफ द मॅच. अट्टी बट्टी कट्टी. मात्र हा ज्या संघामध्ये असतो सामने वाली टीम की छुट्टी करने वाले खिलाड़ी है सुशील कुट्टी. दुपारी जेव्हा प्रशिक्षक संदीप ढवळे सर आले तेव्हा म्हणाले होते स्पार्टन फायनल खेळणार आम्ही, आणि ते मग ड्रेस कोड मध्ये उतरले. त्यांनी ओव्हर टाकली. सनत जयसूर्य त्यांच्या समोर बॅटिंगला आले होते. त्यावर मग त्यांनी एक विकेट घेतली, 1 रन दिला होता. आणि त्यानंतर स्पार्टन्सने मागे वळून पाहिले. मात्र कौतुक करेन मी संकेत अमन शिर्केच्या संघाचा देखील. अमोल काकडे खूप मेहनत करून सुद्धा एक अटीतटीच्या सामन्यामध्ये पराभूत झाले. त्याप्रमाणे डिग्याचा संघ देखील. आता मात्र बॅट आणि बॉल संपर्क नाही. एक धाव. तिकडे प्रॅक्टिस बंद करा. तिकडे कोण बॉलिंग करतोय? सामने बॉलिंग कौन कर रहा है? पिच नंबर 4. चला अज्जू तैयार. गेंदबाजी के लिए गेंदबाज राइट हैंड द विकेट. अगली गेंद फिर एक बार डीप स्क्वायर की तरफ. खिलाड़ी है लेकिन उनके वहां से गेंद निकल गई. 4 रन के लिए नहीं, अंदर है, दौड़कर निकालेंगे. 2 रन तो पूरे करेंगे. तीसरे रन के लिए भी आएंगे. ढूंढो रे साजना ढूंढो. लेकिन 1 नहीं 2 नहीं 3 रन. बघूया. बॉल पलीकडे गेलेला आहे. चौकार आहे. नाही. धावून 3. टोटल स्कोर किती आला? टोटल स्कोर स्कोरर डॉक्टर साहेब. डॉक्टर आताचे 3 रन. टोटल स्कोर पहिल्या ओव्हर नंतर धाव संख्या आपण पाहतोय 11. 10 बॉल 12 पाहिजेत. 6:42 झालेत. 6:45 झालेत. 7:15 पर्यंत उजेड आहे. आपल्याला 6:30 पावण्यातला वाइंड अप करायचं होतं. संदीप ढवळे सरांनी सांगितलेलं 5 5:30 आपण वाइंड अप करूया. तरी पण सकाळी देखील 9 9:15. गेल्या वर्षी लेझिम होतं आणि खूप काही वेगवेगळ्या गोष्टी होत्या ज्यावेळेस सकाळच्या सत्रामध्ये तो वेळ गेला होता. यावर्षी आपण लगेचच सामन्यांना सुरुवात केली होती. थोडंसं डिले. मात्र यावर्षी आपण कुठल्या प्रकारे थांबलो नाही. मध्ये कंटिन्यू मॅचेस झाल्या. अरे ए बाबा, एक ग्राउंड क्रमांक 2 फायनल खेळायची की नाही तुम्हाला? चला 10 बॉल 12. पहिला बॉल अपील केलेला आहे. मात्र 1 धाव. लेग बाय. 9 बॉल 11. 9 बॉल 11. हॅलो स्पार्टन्स तयार राहा. स्पार्टन्स फायनल मध्ये येणाऱ्या टीमला आणि फायनल मध्ये गेलेल्या टीम दोघांनाही सूचना आहे. वेळेअभावी आणि आता जवळपास 6:45 झालेले आहेत. आपल्याकडे फार वेळ कमी राहिलेला आहे. त्यामुळे आपण फायनल 2 ओव्हरचेच खेळवणार आहोत. राहिलेली मॅच पार्किंगला होईल. काय बोलू नका. चला स्ट्राइकला अज्जू. आता मात्र निश्चितपणे हा चेंडू सोपा झेल. खेळाडू बाद. गॉन आउट.
मोठा फटका खेळायला गेले, हवेमध्ये जास्त बॉल राहिला आणि स्वतः बाद झाले. आता किती बॉल किती पाहिजेत डॉक्टर साहेब? 8 बॉल 7 बॉल 13 11. ओके, 7 बॉल 11. मॅच अजूनही अटीतटीची होऊ शकते. ही मॅच अजूनही छान होऊ शकेल. 7 बॉल मध्ये अजूनही 11 करायचे आहेत. 11 झालेले नाही आहेत. पायाला दुखापत झालेली आहे, ऑपरेशन झालंय, इंजुरी आहे, तरी सुद्धा विकेट किपर बघा संघासाठी पूर्ण योगदान देत आहे. श्रीकांत बिरजान आपण पाहतोय. पुढचा चेंडू राऊंड विकेट. समोरच्या दिशेला खेळाडू आहेत, चांगले क्षेत्ररक्षण, अनुभवी खेळाडू. बाद गॉन. पुढचा चेंडू डावे एष्टी बाहेरचा चेंडू डिक्लेअर मध्ये आहे. वाईड आहे ना अंपायर? नाही, वाईड नाही, पायाला ब्रश करून गेलाय. बॉल किती राहिले? ओव्हर झाली डॉक्टर? 5 बॉल किती? 9. 5 बॉल 9. ओके, बघा काय मॅच आली. चला लवकर 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 लवकर, वेळ होतोय. चला 5 बॉल 9, 6:48 झालेत. मी निघालो, तुम्ही येता का? बोलावणं 5 बॉल 9. बघ साईन केली त्याने आज्ञा मला, मी निघालो. 5 बॉल 9 धावांची गरज. गोलंदाज सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. राईट हँड बॅटर स्ट्राईकला. स्लोअर 1. पहिला चेंडू न पाहता फटका खेळायला गेले आणि 1 धाव. संध्याकाळची लाईट लागलेली आहे. 6:49 झालेत. अजूनही 4 बॉल किमान 2.5-3 मिनिटात झाले तर 52. 55ला तरी स्टार्ट झाली पाहिजे फायनल. म्हणजे 7:15 7:20 ला कंप्लीट होईल. 2-2 ओव्हर. 8-8 मिनिटं पकडली तरी 16 मिनिटं. आता मात्र डिक्लेअर मध्ये जाणार का? 2 धावा. नाही, चौकार आहे. क्या बात आहे. हा चौकार आहे. मधली विकेट आहे, लक्षात घ्या. पहिली विकेट नाहीये. आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय धावांची गरज आहे 4 ना, आणि बॉल बाकी आहेत 3 बॉल 4. इम्पॉर्टंट चौकार. मॅच इज ऑन. 3 बॉल 4 धावांची गरज. चांगला गॅप शोधून मांडलेला फटका. शॉर्ट बॉल होता आणि त्यानंतर त्या चेंडूला पाठवलं चौकारासाठी. छोटे मोठे प्रोग्राम स्क्रीनवर आपण पाहतोय 40+ खेळाडू, 45+ खेळाडू आहेत. खूप मेहनत घेतात सकाळपासून आज हे. चला फायनल स्टार्ट होईल थोड्या वेळात. सेंटर विकेटवर जे अंपायर राहतील त्यांनी स्टंप चांगले करायचे आहेत.
आणि हे स्टंप लगेच आपण काढणार आहोत.